अरे यार हो सगळं देतो तुला, सगळं देतो, त्याच्यातच चालू आहे. सोबत मी ते शूट करतो. किरण सरांना फोन कर ना, हे हँडल वरती आहे मी. शार्दूल हो हो घोषणा जाहिरातीची घोषणा जाहिरातीची घोषणा जाहिरातीची घोषणा जाहिरातीची बेरोजगाराची थटका बेरोजगाराची थटका काय दिवे लावले पेपर फुटी काय दिवे लावले पेपर फुटी काय दिवे लावले पेपर फुटी काय दिवे लावले बेरोजगारांची थटका काय दिवे लावले पीएचडी धारकांची थटका काय दिवे लावले पीएचडी धारकांची थटका काय दिवे लावले उच्च शिक्षित तरुणांची थटका काय दिवे लावले. अरे या सरकारचं करायचं काय अरे या सरकारचं करायचं काय अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा अरे पीएचडीची थट्टा करणाऱ्यांचा बेरोजगारी होली की गारंटी बेरोजगारी होली की गारंटी पेपर फुटी होली की गारंटी पेपर फुटी होली की गारंटी बेरोजगारी होली की गारंटी फक्त जाहिराती होली की गारंटी फक्त जाहिराती होली की गारंटी खोटी आश्वासनं होली की गारंटी बेरोजगारी होली की गारंटी बेरोजगारी होली की गारंटी बेरोजगारी होली की गारंटी बेरोजगारी होली की गारंटी पेपर फुटी 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 होली की गारंटी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांचं वेगळं चाललंय. शार्दूल शार्दूल घूमने ना नाही मध्ये ठेव मध्ये ठेव ठेव तिकडे आणखी साहेब तुम्ही बोला. साहेब साहेब लाईव्ह सुरू आहे, तुम्ही बोला. ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे. बरं, पेपर फुटी करणारे लोक ही तेच आहे. याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही. उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी करणाऱ्याला संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली. अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या. प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही. 4-4दा 5-5दा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत, परंतु कोणत्याही जाहिराती निघालेल्या, फक्त जाहिराती निघालेल्या आहे, पद भरती झालेले नाही. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने 9 एजन्सी खाजगीकरणाच्या या दिलेल्या होत्या, या मागे घेण्याची घोषणा केली, परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर, त्याचे GR आमच्याकडे उपलब्ध आहेत.
आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या दारानं खासगीकरण, खासगी नोकऱ्यांना, खासगी लोकांना नोकरी दिली जाते. याचाच अर्थ खासगी एजन्सी मागं घेण्याचं, कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारने केलंय. थोडक्यात मराठा आरक्षण असेल, बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे, याला कारण बेरोजगारी आहे. आणि ही बेरोजगारी हटवण्याच्या ऐवजी सरकार ही बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे. या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं. तर मला वाटतं या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे, पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे, शेतकऱ्यावर अन्याय, द्राक्ष बागायतदार अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे, कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे. आणि म्हणून याच्याविषयी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नसेल तर पकोडे तळ अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. आणि म्हणून या बेरोजगाराच्या तरुणांची सुद्धा त्यांनी थट्टा केली होती. आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या इथं पकोडे तळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे.